आगामी विधानसभेत परिवर्तनासाठी जनता सज्ज. समरजितसिंह घाडगे. स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या साथीनं जनतेच्या मनात निर्माण केला विश्वास. स्वच्छ आणि पारदर्शक कारभारासाठी समरजितसिंह घाडगे यांना जनतेचा पाठिंबा. गेल्या 10 वर्षांमध्ये सर्वसामान्यांच्या सर्वसमावेशक विकासासाठी अविरतपणे कार्यरत राहून स्वाभिमानी कार्यकर्त्यांची फौज तयार केली आहे. या कार्यकर्त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घराघरात पोहोचवल्यामुळे नागरिकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. कागल, गडिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघातील जनता आगामी विधानसभेच्या निवडणुकीत परिवर्तनासाठी सज्ज झाली असं प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाडगे यांनी केलं. उत्तूर येथील धुरे मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना घाडगे यांनी स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या तळमळीच्या कार्याची प्रशंसा केली. सत्ता असो वा नसो, या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या साथीने मी घराघरात पोहोचलो आहे. जनतेच्या आशीर्वादावर आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर आगामी विधानसभेत परिवर्तन घडवून आणणार आहे. मी नव्हे, जनताच आमदार होणार आहे असं ते म्हणाले. संजय गांधी निराधार समितीचे सदस्य विठ्ठल उत्तूरकर म्हणाले की राजे समरजितसिंह घाडगे यांच्या प्रयत्नातून उत्तूर विभागासाठी वरदान ठरलेल्या आंबेहोळ धरणासाठी 227 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. त्यामुळे हे धरण पूर्ण झालं. अनेक प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी यशस्वी पाठपुरावा केलाय. त्यामुळं स्वच्छ, पारदर्शक कारभार आणि शाश्वत विकास म्हणजे समरजितसिंह घाडगे अशी नागरिकांची धारणा झाली आहे. अशा प्रामाणिक नेतृत्वाला आगामी विधानसभेच्या निवडणुकीत आमदार म्हणून निवडून देऊया. या कार्यक्रमात सूर्यकांत पाटील, प्रदीप लोकरे, मंदार हळवणकर यांनीही आपली मनोगत व्यक्त केली. धोंडीराम सावंत, धनाजी उत्तूरकर, शैलेश मुळीक, संदेश रायकर, सुशांत आनंदी, विनायक पाटील आदींसह अन्य कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. कार्यक्रमाचं स्वागत संजय धुरे यांनी केलं तर प्रवीण लोकरे यांनी आभार मानले.